नमस्कार मित्रांनो, मी किशोर बोराटे. तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय आहे साताऱ्याचा मंत्रिपदाचा दुष्काळ महायुतीने संपवला. होय, हे निश्चित खरं आहे. मित्रांनो, नुकताच 2024 विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्याच्यानंतर आता जे नागपूरला अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सातारा जिल्ह्याला झुकतं माप मिळालेले आहे. सातारा जिल्ह्यातील 5 आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले आहेत. हे 5 आमदार जे आहेत ते अनुक्रमे असे आहेत की साताऱ्याचे सुपुत्र उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी सन्मान्य श्री मकरंदाबा पाटील, दुसरं छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले सातारा जावळी मतदारसंघातून आणि शंभूराजे देसाई पाटण मतदारसंघातून. आणि 5वं जे कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले आहे ते जयकुमार गोरे यांना मिळालेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं साताऱ्यामध्ये दिवाळी साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, सातारकरांनी तशी यावर्षी 3दा दिवाळी साजरी केलेली आहे. एक जी दीप दिवाळी आहे ती साजरी झाली, त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. त्या विधानसभा निवडणुकामध्ये 8च्या 8 आमदार हे महायुतीचे निवडून आले. त्यामुळे त्यावेळी खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी झाली. आणि तिसऱ्यांदा आता ज्या वेळेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी म्हणजे आता दिवाळी साजरी होते. आणि सातारकरांच्या नजरा लागल्या होत्या मित्रांनो नागपूरकडे. नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना सातारा जिल्ह्याच्या पदरात काय पडते यासाठी सातारकर उत्सुक होते. आणि ज्या वेळेला बातमी आली की सातारा जिल्ह्यातून 5 जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली, त्यावेळेला साताऱ्यातील जनतेनं कंदीपेढे आणि लाडू वाटून हा आनंद साजरा केला. निश्चितपणे ही तिसरी दिवाळी होती मित्रांनो, कारण आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ असेल, मग ते पूर्वी काँग्रेसचं असेल किंवा युतीचं असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, जे सरकार स्थापन झाली त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्याने महत्वाचा वाटा उचललेला आहे. आणि त्या सरकारला सातारा जिल्ह्याने भरभरून मदत केलेली आहे. परंतु विषय ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा असायचा, मंत्रिमंडळामध्ये सातारा कुठे हे शोधायला लागायचं, त्यावेळेला तिथे मात्र निराशा व्हायची. आणि हा जो मंत्रिपदाचा दुष्काळ आहे हा साताऱ्याच्या 5वीला पोचलेला नाही. म्हणायला एखादं मंत्रिपद मिळायचं ते कृष्णा खोरेपुरतं मर्यादित असायचं 3-3.5 जिल्ह्यांचं. आणि आतापर्यंत हा यशवंतराव चव्हाणांचं म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा हा जिल्हा. परंतु मंत्रिमंडळामध्ये मात्र सातारा जिल्हा अपवादानेच बघायला मिळायचा. पण यावेळेला मात्र असं झालेलं नाहीये. यावेळेला हा मंत्रिपदाचा दुष्काळ हा या 5 कॅबिनेट मंत्रिपदामुळे निश्चितपणे संपलेला आहे. आणि आता चालू 2024 विधानसभा निवडणुकीनंतर जे आज मंत्रिमंडळ स्थापन होते त्या मंत्रिमंडळावर साताऱ्याचा वरचष्मा निश्चितपणे आता आपल्याला दिसायला मिळणार आहे. मित्रांनो, सातारा जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं असा फार मोठा जिल्हा आहे. 10,480 चौरस किलोमीटरचा हा एरिया आहे, पूर्ण जिल्हा आहे. आणि सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 24 किल्ले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये आता हे 5 कॅबिनेट मंत्री आल्यामुळे आणि सगळे जे आमदार आहेत हे तेच तर्रार आमदार आहेत आणि त्यांचे आज कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागलेली असताना निश्चितपणे सातारकरांच्या काही ज्या समस्या आहेत किंवा विकासाच्या दृष्टीने जे काही सातारकरांच्या अपेक्षा आहेत त्या आता पूर्ण होतील असं समजायला काहीच हरकत नाही. मित्रांनो, सातारा जिल्ह्याला तसा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याची स्थापना छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र शाहू महाराजांनी केलेली आहे. आणि या सातारा जिल्ह्याला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसं त्याच्यामध्ये पर्यटन स्थळेही भरपूर आहेत. पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार हे तर अगदी जागतिक पटलावर नावाजलेली पर्यटन स्थळ आहेत. त्याचबरोबर हा जिल्हा जसा पर्यटन स्थळासाठी किंवा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याच पद्धतीनं हा जिल्हा जो आहे तो तीर्थक्षेत्रासाठी सुद्धा ओळखला जातो. मग त्याच्यामध्ये
वाई असेल, पाली असेल, मांडरगड असेल, कुसुंबी, पुसेगाव, गोंदवले अशी तीर्थक्षेत्र सुद्धा आहेत. त्याचबरोबर पाचगणी, महाबळेश्वर, कास, बामनोली, वासोटा, प्रतापगड, धोम, तापोळा इत्यादी प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास व्हावा आणि इथे पर्यटन वाढावं अशी अपेक्षा निश्चितपणे सातारकरांची आहे. आणि ते या 5 कॅबिनेट मंत्री जे आज झालेले आहेत साताऱ्याचे, तर त्या मंत्र्यांच्याकडून जिल्ह्यातील जनतेच्या या निश्चितपणे अशा अपेक्षा आहेत. त्याचबरोबर सातारा शहरात काही समस्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पार्किंगची समस्या आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आज पार्किंगची फार मोठी समस्या आहे. त्याचबरोबर अजूनही साताऱ्यामध्ये जी एमआयडीसी आहे, ही एमआयडीसी आज वाढली पाहिजे. त्याच्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजेत आणि जिल्ह्यातील बेरोजगारांना जिल्ह्यामध्येच रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न व्हावे अशी सातारा जिल्ह्यातील तरुणांची निश्चितपणे इच्छा आहे. सातारा जिल्ह्यातून जे बाहेर मुंबई, पुण्यासाठी म्हणा किंवा कोल्हापूर सारख्या ठिकाणी शहरामध्ये जे नोकरी धंद्यासाठी, व्यवसायासाठी जावं लागते, त्यांना इथेच कुठेतरी रोजगार मिळावा, नोकऱ्या मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट, जिल्ह्यात प्रश्न अनेक आहेत आणि हे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आता जनता करत आहे. पाचगणी, महाबळेश्वर मध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं सुधारणा व्हाव्यात, रस्ते चांगले व्हावेत, मोठे व्हावेत, ट्रॅफिकच्या समस्या मार्गी, कारण दरवेळेला दिवाळीची सुट्टी असेल, उन्हाळ्याची सुट्टी असेल, पाचगणी, महाबळेश्वरला एवढं लांबून लांबून लोक येतात, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, परदेशी लोक येतात पाचगणी महाबळेश्वरचं सौंदर्य बघायला, निसर्ग सौंदर्य बघायला. परंतु इथल्या ट्रॅफिकमुळं अत्यंत हाल होतात प्रवाशांचे, पर्यटकांचे प्रचंड हाल होतात. 6-6, 7-7 किलोमीटर लाईन लागलेल्या असतात. त्यामुळे ती समस्या सुटावी ही एक अपेक्षा आहे. त्याचबरोबर ज्याला मिनी जम्मू काश्मीर म्हटलं जातं ते तापोळा आहे. तापोळ्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं भरपूर म्हणजे सुधारणा करायला वाव आहे. तर ते तापोळ्याची सुधारणा व्हावी, पर्यटनाच्या दृष्टीनं तिथे पर्यटन वाढीस लागावं म्हणून काही निर्णय घेणं अपेक्षित आहे, ते निर्णय घेतले जावेत. त्याचबरोबर दुसरा आहे तो रोड कनेक्टिव्हिटीचा विषय आहे. म्हणजे इथून शिवनेरी गाडी चालू झाली होती, जी थेट पुण्यापर्यंत, मुंबईपर्यंत जात होती. ती गाडी चालू झाली आणि थोडी दिवसातच बंद पडली. तर ते शिवनेरी बस चालू व्हावी ही अपेक्षा आहे. रेल्वे आहे परंतु सातारकरांना त्याचा फारसा उपयोग होत नाहीये. तर सातारकरांना उपयोग होईल अशा पद्धतीनं रेल्वे चालू व्हाव्यात ही एक अपेक्षा लोकांची आहे. त्याचबरोबर सातारा, कराड, शिरवळ एमआयडीसी चालू व्हावी, तिथे अनेक उद्योगधंदे यावेत, त्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, त्यांना संरक्षण मिळावं आणि व्यावसायिकांना किंवा कंपन्यांना इथं येऊन बिझनेस करावा असं वाटलं पाहिजे आणि तशी वातावरण निर्मिती व्हायला हवी ही एक अपेक्षा आहे याच्यामध्ये. कारण काय होतं मित्रांनो, की आज महाराष्ट्राचा विकास म्हणतो आपण, त्यावेळेला आज युतीचे नेते सुद्धा सांगतात की आम्ही महाराष्ट्रामध्ये विकास केला, हे केलं. परंतु महाराष्ट्राचा विकास म्हणजे नक्की कुणाचा विकास होतोय? जर विकास फक्त मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर या 3-4 जिल्ह्यांचा विकास झाला किंवा 3-4 शहरांचा विकास झाला म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला असं आपण समजू शकतो का? निश्चितपणे नाहीये. महाराष्ट्रामध्ये काय फक्त मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती किंवा नागपूर हे शहर आहेत का? पुण्याच्या बाजूला सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, तिकडे नगर आहे, बाकीचे जिल्हे आहेत ना, संभाजीनगर आहे, संभाजीनगरच्या आजूबाजूला जिल्हे आहेत, कोकण आहे, आमचा खानदेश आहे, मराठवाडा आहे, इकडे पण जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचाही विकास व्हायला पाहिजे. केवळ आपण दरवेळेला ज्या राजकीय नेते आहेत, मग ते महाविकास आघाडीचे असो किंवा महायुतीचे असो, आम्ही महाराष्ट्राचा विकास केला हे सांगत असताना त्यांच्या तोंडामध्ये प्रमुख 4-5 शहरांचीच नावं असतात. त्याच्यामध्ये मुंबई असते, पुणे असते, नाशिक असते, नागपूर असते. 4 जिल्ह्यांचा विकास झाला म्हणजे महाराष्ट्राचा विकास झाला असं म्हणू शकतो का आपण? महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे. जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विषय येतो तेव्हा त्या 36 जिल्ह्यांचा विषय यायला पाहिजे ना. फक्त आपण जर म्हटलं की ह्या 4-5 जिल्ह्यांचा विकास झाला, हे 4-5 जिल्हे म्हणजे महाराष्ट्र नाहीये. तर आता निश्चितपणे साताऱ्याचे 5 मंत्री आहेत आणि महायुतीला सातारा जिल्ह्याने 100% यश दिलेले, निर्भेळ यश दिले. त्यावेळेला सातारा जिल्ह्यातील जनतेच्या ह्या अपेक्षा आहेत. या अपेक्षा निश्चितपणे हे 5 कॅबिनेट मंत्री लक्षात घेतील आणि राज्याचं मंत्रिमंडळ लक्षात घेईल. राज्याच्या मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी लक्षात घ्यावं की सातारा जिल्ह्याने तुम्हाला ह्या वेळेला 100% तुम्हाला मत दिलेलं आहे
आणि 100% तुमचे आमदार निवडून दिलेले आहेत. त्यामुळं येत्या 5 वर्षामध्ये तुमच्याकडून ही 100% विकासाची हमी सातारा जिल्ह्यातील जनता मागत आहे. मित्रांनो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सांगा. आपले लाईक्स आणि आपलं सबस्क्राईब्स हेच माझं सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे व्हिडिओ बनवण्याचं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये निश्चितपणे सांगा. धन्यवाद.